नमस्कार सर्वांना, सर्व परिवारांना नमस्कार. मित्रमंडळी, आज हे आपले जे काही अध्याय चालू आहेत आणि मी खूप आनंदी आहे की या अध्यायांना खूप प्रोत्साहन भेटतं आहे आणि प्रोत्साहनही भेटते आणि मला असं वाटतं की मी अजूनपर्यंत जे काही तुमच्यापर्यंत जे काही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व गोष्टी माझ्यानुसार मला असं वाटतं की मी जो काही माझा प्रयत्न होता तो प्रयत्न यशस्वी मला असं वाटतं की मी केलेला आहे. त्याच्यामध्ये चूक आहे का नाही, बरोबर आहे, मी खूप वेळा विचारून झालो आहे, आता विचारणार नाही मी. आता आजचा जो विषय आहे तुमची व्हॅल्यू काय. आता तुमची व्हॅल्यू काय म्हणजे तुमची व्हॅल्यू म्हणजे आता आपण बोलतो ना की काही असे लोक म्हणतात, अरे मी हे आहे, मी ते आहे, मी तसं आहे, मी असं आहे, असं आहे. लोक बोलतात तर तिकडे कुठे व्हॅल्यू काही ठरत नाही. आता एका हातामध्ये मी सांगतो, माझ्या एका हातामध्ये इकडे या हातामध्ये आंबा आहे आणि या हातामध्ये सफरचंद आहे. आता ज्यांना आंबा आवडत नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना आंबा आवडत नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे. 100 मधले 10% लोकांना आंबा आवडत नाही, पण 90% लोकांना आंबा आवडतो ना. सफरचंद झालं, सफरचंद मधले ज्यांना सफरचंद आवडत नाही जाऊ द्या ना, ज्यांना सफरचंद आवडतो ते तर खातायत ना. अहो त्याच प्रकारे आपलं आयुष्य आहे ना. ज्यांना आंबा आवडत नाही सोडून द्या, पण ज्यांना आंबा आवडतो ते तर आपली कदर करतायत ना. ज्यांना सफरचंद आवडत नाही त्यांच्या मागे का धावायचं आपण, पण ज्यांना सफरचंद खायला आवडतो ते तर आपल्या पाठीशी आहेत ना. आपली व्हॅल्यू तिकडेच आहे ना. आपण आपली व्हॅल्यू ठरवतो का. आंबा खाणारे आवडीने आंबा खात नाहीत का? खातात ना, त्यांना आवड आहे त्या गोष्टीची. सफरचंद खाणारे सफरचंद खात नाही का? खातात, त्यांनाही आवड आहे सफरचंदची. अहो त्याच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आपलीही काहीतरी एक व्हॅल्यू आहे. ज्यांना आपली व्हॅल्यू नाही आहे, ज्यांना आपल्याला आपली कदर नाही आहे, त्यांना कदर नाही आहे, आपल्याला त्याशी घेणदेण नाही आहे. पण ज्यांना आपली कदर आहे, ज्यांना आपली व्हॅल्यू माहीत आहे, आपण काय आहोत, आपण त्यांच्यासाठी काय करतो, काय म्हणजे आयुष्यामध्ये आपला रोल काय त्यांच्यासाठी, अहो त्या व्यक्तींना आपण सोबत आयुष्यामध्ये ठेवलं पाहिजे. पण सध्या आता कसं होतंय, आपला गोंधळ पुढे चाललाय माहिती आहे का. आपण लाईक्सवर नाही डिसलाईक्सवर जास्त फोकस करतोय. हे मला असं का, असे मला का समजतात, हे मला अवॉइड काय करतात हे काय. अहो तुम्ही आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, जे नाही करत त्यांना तुम्ही काय एवढं भाव देताय. आपला हा पाठी अध्याय झालेला आहे. नाही देत, नको देऊ दे ना, तो त्याचा प्रश्न आहे. पण जे देत आहेत ते तरी सांभाळता आले पाहिजे आपल्याला. ते आपण सांभाळतोच आहे ना. अहो त्यांना तुम्ही जर मला सांगा की आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये 5 लोक आहेत, 5 लोकांपैकी 4 लोक जी आहेत ती तुमच्यावरती खूप अफाट प्रेम करतात, पण 5वा जो व्यक्ती आहे तो तुमच्यावरती खूप कमी प्रेम करतो. तर तुम्ही त्याला काय जबरदस्ती सांगणार का किंवा मला माझ्यावरती तेवढंच प्रेम कर जेवढे बाकीचे करतायत. नाही, तुमचं काम आहे जेवढं भेटतंय ना मला प्रेम, तेवढं प्रेम मला भेटलं, मी त्यामुळे समाधानी आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या कामाच्या ठिकाणी असेल, कुठे माझ्या मित्रमंडळीमध्ये असेल, कुठेही असेल, मला माझं मी काय व्हॅल्यू, माझी काय व्हॅल्यू आहे ना ते मला स्वतःला माहिती आहे. त्या आंब्यालाही माहिती आहे आंब्याची व्हॅल्यू काय आहे, त्या सफरचंदलाही माहिती आहे सफरचंदची व्हॅल्यू काय आहे. अहो मी फळं फक्त एक उदाहरण म्हणून घेतली. अरे आपलं मनुष्याला आता आपल्या ह्या ट्रेंडमध्ये आजच्या ह्या लाईफमध्ये
सर्वांना माहिती आहे की आपण किती स्वतःसाठी आपण किती ग्रेट आहोत. स्वतःला माहिती आहे. हो, मी या गोष्टीमध्ये ग्रेट आहे, मी या गोष्टीमध्ये ग्रेट आहे. ज्यांना नाही आवडत नाही आवडत. स्पष्टीकरण देणं बंद करा. लोकांना स्पष्टीकरण द्यायचं नाही. तू मला बाबा काय झालं, तुला मी काय आवडत नाही, ठीक आहे, नाही आवडत, तुझा प्रश्न आहे. पण मला 10 लोक 10 लोक माझ्यावर प्रेम करतात ना बाबा, ते 10 लोकांवरती मी आनंदी आहे ना. माझं आयुष्य मला काय, अहो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हीच स्वतःचा आनंदही करू शकता, स्वतःचं दुःखही करू शकता. जर हा विचार बदलला तर, हा विचार खरंच बदला. मी आज जास्त वेळ बोलणार नाही तुमच्याशी. मी शॉर्टमध्ये तुम्हाला बोललोय आणि शॉर्टमध्ये तुम्हाला समजायचं आहे की हा आपला विषय काय आहे. स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवा. स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवल्यानंतर त्या व्हॅल्यूवरती एकदम ठामपणे उभे राहा की हो, मी ह्या लेवलला आहे म्हणजे आहे. मला कोण प्रेम करो, मला कोण लाईक करो, मला कोणी काय करो, कमेंट करो, मला त्याशी काही. कारण काय मध्ये आपण काय करतो, आपण त्या सर्कलमध्ये फसलो. मला आता एक एक्झाम्पल, मला आता याच्यावरती लाईक्स किती येतील, मला कमेंट्स किती येतील. अहो तुम्ही लाईक्स आणि कमेंट्सवर सर हे याच्यावरती जर लक्ष ठेवताय तर तुम्ही सरळ सरळ विचार करा ना. तुम्ही ते केलं कशासाठी होतं? तुमच्या आनंदासाठी केलं होतं ना, का लोकांना दाखवायला केलं होतं? जर तुम्ही लोकांना दाखवायला केलं होतं मग तुम्ही चुकीचे आहात. आपण लोकांना दाखवण्यासाठी काहीच करायचं नाही. आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी, स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंदी राहण्यासाठीच करायचं आहे आपल्याला. आणि आपली व्हॅल्यू खूप छान आहे आणि आपली व्हॅल्यू आपणच ओळखतो. आयुष्यामध्ये पुढे जा. हा जो आपला अध्याय आहे, आयुष्य बदलायचं आहे, खरंच हा जो आज जो मुद्दा मांडलाय ना, तो खरंच हा एक टिपिकली इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो. आणि या मुद्द्यावरती मला वाटतंय की तुम्हाला सांगायची गरज नाही, समजलं असेलच. आनंदी राहा, खुश राहा, स्वतःला ओळखा, जिंका, हारण्याचा विचार करू नका. उद्या भेटूया. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.